सामन्याला ठिकाणी सुरुवात होईल आणि त्याच्या पहिल्या सत्रामध्ये मी इन्व्हाइट करतो. कमेंट बॉक्स मध्ये येत आहेत झेडके अंबाडी भिवंडीचे समालोचक मनीषजी पाटील. आपलं मनपूर्वक स्वागत. खरं तर डोंबिवली नगरीमध्ये ते प्रथमतःच या ठिकाणी या स्पर्धेद्वारे तुम्हाला पाहायला मिळतील. धावतोडा ऐका त्यांच्या शुभेतून वेलकम. हॅलो. यस, धन्यवाद करण सर. तर आपण पाहतोय स्वर्गीय सनी गजानन भाने स्मृती चषक 2022 मध्ये जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचा, खेळाडूंचा, मान्यवरांचा मी मोनिश पाटील आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. सुरुवात केली जाईल मॅचला. मॅच सुरुवात करण्याआधी स्वागत अतिथी, स्वागत तुमचे, स्वागत करतो रसिकजनांचे. सुदीन आज मोठा भाग्याचा, आज सोहळा आनंदाचा, आज सोहळा आनंदाचा. तर जमलेल्या आनंदाच्या सोहळ्यामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सुरुवात केली जाते मॅचला. दोन संघ एकामेकासमोर अगदी जर बघितलं गेलं तर उतरले गेलेत आणि नाणेफेकीच्या कक्षामधून चॅलेंज एक्सेप्ट केलं होतं. एका बाजूला अगदी जर बघितलं गेलं कोणी संघ, तर विपक्षामध्ये आपल्याला संघ पाहायला मिळतोय आगासन. तर प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर आगासन संघाने क्षेत्ररक्षक निवडले गेले आणि आमंत्रित केले कोणी संघाला फलंदाजी करण्यासाठी. तर दोन सलामीचे फलंदाज, एका बाजूला करण तर एका बाजूला आपल्याला विशाल पाहायला मिळतो आणि लेगबाईच्या स्वरूपामध्ये नक्कीच 4 धावा मिळाल्या पहिल्या चेंडूवरती. दरम्यान आदरणीय मनोजी भाने साहेब यांच्या माध्यमातून चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक या विकेट हॅट्रिक असून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. पंच एका सूचनेकडे दक्षता घ्या, लेग बिफोर विकेट नसेल. ओके, थँक्यू. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूचा जर विचार केला तर लेग बायच्या स्वरूपामध्ये चौकार मिळाला आणि त्यानंतर पुढच्या चेंडूवरती मात्र 2. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. हा चेंडू चांगल्या पद्धतीचा होता पण पंचांचा इशारा काय तर नो चेंडू आणि चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषे बाहेर. पंचांचा इशारा नो +4. फ्री हिट असेल पुढच्या चेंडूवरती. नो प्लस चौकार अशा 5 धावा. बॅट कट आहे. पण बॅट कट आहे की बाईच्या आहेत? तर चौकाराच्या रूपात हा फ्री हिटचा चेंडू असेल. फटका चांगला आहे, अगदी ऑन साइडला खेळून काढलाय. ऑर्थोडॉक्स कॉर्नरच्या रिजन मध्ये खेळाडू तिथे तैनात असेल पण बाउंस चेंडूला कलेक्ट करतो आणि फेकी पर्यंत 2 धावा मात्र सहज सोप्या पद्धतीने मात्र अंकित केल्या गेल्या आणि या 2 धावेच्या जोरावरती समीकरण आता मात्र फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 13 या आकड्यावरती. पहिला 3 चेंडूंचा खेळ मात्र इथून संपन्न झालाय. पहिल्या चेंडूवरती 1 चौकार आला, तदनंतर दुहेरी, तदनंतर नो चेंडू हाताळला गेला आणि फ्री हिटच्या चेंडूवरती मात्र 2 धावा. अशा फलकावरती 13 धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे. स्विचिंगची तयारी केली होती. चेंडू चांगला ओळखला गेला. अगदी फलंदाजाचा स्टान्स ओळखल्यानंतर चेंडूची रिलीजिंग पॉइंट बघा, अप्रतिम होता आणि चेंडू सरळ कुठेतरी फलंदाजाला चकवा देऊन निघून गेले यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. पहिला चेंडू बीट करण्यामध्ये यशस्वी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल विकी. 5 चेंडूंचा खेळ, 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचा आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू जागा बनवली आहे, चांगला फटका आहे, सरळ निघून जाईल चेंडू. 1 बाउन्स सीमा. षटकार पंचांचा इशारा येतोय. षटकार. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला. आपण रिप्ले मध्ये बघू शकाल. फलंदाजाने अगदी जागा बनवली गेली आणि त्यानंतर अक्रॉस द हँड आडव्या पट्ट्याचा हा फटका. या फलंदाजाची ज्या पद्धतीने त्या रेंजमध्ये फटका मारला ना, स्ट्रॉंग झोन दाखवून दिली आहे की लेग स्टंपच्या बाहेर जर प्रयत्न केला चेंडूला ठेवण्याचा तर हे फटके नक्की त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतील. हे त्या चेंडूवरती त्यांनी दाखवून दिलं.
धावसंख्या फळकावरती झपाट्याने वाढेल. पॉवर प्लेचा चांगला फायदा उचलला गेलाय. 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली आहे. शेवटचा अंतिम चेंडू असेल, चांगल्या पद्धतीचा आहे. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाकडनं झाली आहे चुकी. बॅकअप आहे. एक धाव नक्कीच कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे. 2 धावा कंप्लीट केली आहे आणि तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न इथून केला गेला. रनिंग बिटवीन द विकेट बघा खूप सुंदर आहे. चांगला तालमेल दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि सातत्याने आपण खोडी संघाला बघतोय ना की एक चांगलं सेन्सिबल क्रिकेट दाखवत आले आहेत आणि या मैदानामध्ये देखील तेच पाहायला मिळालं. जिथे चुकी झाली त्या चुकीवरती लगेच खोडी संघाने परतफेड केली गेली आणि जिथे म्हणेन मी एकही धाव नव्हती तिथे मात्र 3 धावा खर्च केल्या गेल्या. या क्रिकेट विश्वामध्ये एक धावेची किंमत खूप जास्त असते मित्रांनो आणि अगदी जर बघितलं गेल्या तर या एक धावा मात्र गमावल्या गेल्यात आगसन संघाकडनं. प्रथमतः जर बघितले गेले तर पहिल्या 2 चेंडूवरती लेगबाईच्या स्वरूपामध्ये चौकार मिळाले. त्यानंतर एक 9 चेंडू देखील हाताळला गेला आणि या शेवटच्या चेंडूवरती मिसफील्डच्या जोरावरती 3 धावा. जवळ जर बघितले गेले तर 10 ते 12 धावा या मात्र त्यांच्या चुकी कारणामुळे दिल्या गेल्यात आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर चांगली सुरुवात म्हणता येईल खोडी संघाची. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली आहे. प्रथमतः फलंदाजी करताना नाणेफेकी हरल्यावरती 22 या आकड्यावरती. टीम आगास वरती सज्ज होईल. क्रमांक 2 घेऊन आता मात्र पॉवर प्लेचं जे निर्बंध होतं ते हटवलं गेलंय. दूरवरती पसरलेलं हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण देखील चांगला प्रयत्न केला पण निघून जाईल फलंदाजाच्या पक्षामध्ये. येथील 6 धावा आणि या 6 धावेच्या जोरावरती समीकरण आता झपाट्याने वाढलंय. जाऊन पोहोचलं गेलं 28 या आकड्यावरती. 28 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. अप्रतून फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते फलंदाज कुणालच्या माध्यमातून, करणच्या माध्यमातून. 28 धावांचं जर बघितलं गेलं तर वैयक्तिक 27 धावांची खेळी करणच्या बॅटमधून पाहायला मिळते. हा चेंडू तुमच्या बाहेरचा. ही लेन सातत्याने गोलंदाजाने ठेवली पाहिजे कारण की ज्यावेळेस फलंदाज आक्रमक होतो, शबळ करून खेळण्याचा प्रयत्न करतो तर त्याच्या बॅटच्या रेडियस पासून लांब चेंडू ठेवण्याचं ती लेंथ मात्र आखावी लागेल कुठेतरी मनामध्ये. असं म्हणतात ना की अनुभव या विश्वातील सर्वात मोठा गुरु कोण तर मी म्हणतो अनुभव आणि तो अनुभव आज मात्र आगासन संघाला इथे पणाला लावावा लागेल. ज्यावेळेस अनुभव पणाला लागेल या अनुभवाच्या गाभाऱ्यामध्ये तुम्ही हात घालाल तेव्हा तुम्हाला उत्तरे सापडतील. पण अगदी जर विचार केला तर करण ज्या प्रकारे फटकेबाजी करतोय ते उत्तर मिळेल का? हा चेंडू बॅटची एज अगदी थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तैनात होता पण रनआउटची देखील संधी पण एक धाव ही चोरली गेली आहे. आणि या 2 फलंदाजांचं बघितलं गेलं विशाल आणि करण यांचा दोघांचा तालमेल कॉम्बिनेशन जो आहे ना तो खूप चांगला पाहायला मिळतोय. आणि मैदानामध्ये ज्यावेळेस खेळपट्टीवरती तुम्ही धावत असताना विश्वास, कॉन्फिडन्स हे खूप जास्त 2 गोष्टी खूप जास्त गरजेच्या असतात आणि एकामेकावरचा विश्वास मैदानामध्ये दाखवला गेला. यस, नो आणि वेट या 2 गोष्टींचा खूप चांगला तालमेल आहे. त्याच्या जोरावरती मात्र एक सिंगल धावा देखील चोरल्या जात आहेत. पुन्हा एकदा जागा बनवली फलंदाजाची. मी म्हटलं होतं स्ट्रॉंग झोन आहे. लेग स्टंपवर जर तुम्ही चेंडू हाताळायचा प्रयत्न कराल, तिथे जर अटॅक करण्याचा प्रयत्न केला तर त्याचं उत्तर, त्याचा रिझल्ट हेच असेल. हा देखील चेंडूला कन्वर्ट करून दिलाय सीमारेषे बाहेर फाईनच्या क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी. बघू शकाल किती तंत्रशुद्ध फटका आहे. प्रतिम जागा बनवली आणि अगदी सीमारेषेच्या थोडा आतमध्ये चेंडू पडला. त्याच्या जोरावरती मात्र 4 धावा. कोण रोखेल या फलंदाजाला? रोखावंच लागेल कारण की वैयक्तिक 10 चेंडूमध्ये 26 धावांची अफलातून खेळी आणि पहिला मॅच मध्ये आपला रंग सोडताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहे. हा चेंडू स्टंप मध्ये आणला गेलाय. पुन्हा एकदा फटका चांगला होता मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. इथे क्षेत्ररक्षकाकडनं कुठच्याही प्रकारची चुकी नाही. अडवला गेलाय चेंडूला. एक सिंगल धाव नक्कीच घेतली जाईल आणि सिंगल धावेच्या जोरावरती टोटल धावसंख्या फळकावरती खोनी या संघाची जाऊन पोहोचली गेली 36 या आकड्यावरती. 1.5 षटक मात्र संपन्न झालाय. एक शेवटचा अंतिम चेंडू असेल या षटकातील. हा चेंडू नक्कीच गुडलॅन्ड स्पॉटवरती टप्पा पडल्यानंतर वेगाने शरीरावरती आला. त्याच्या जोरावरती शॉटअंपूल करण्याचा नक्कीच प्रयत्न. रनआउटची देखील संधी
पण सुखरूपरित्या पोहोचले गेले. पंचांचा इशारा येईल, 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावेच्या जोरावरती षटक देखील संपन्न होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 38 ही धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिल्याचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये बिनबाद 22 धावसंख्या फलकावरती, तर नंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील 16 धावसंख्या. आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आपण बघतोय ना की 13ची सरासरी जी आहे ते असं म्हणतात की चांगली म्हटली जाते, पण इथे मात्र जर बघितलं गेलं तर 2 षटकामध्ये 38 अगदी धावसंख्या फलकावरती जोडल्या गेल्यात. म्हणजेच सरासरी जर बघितली गेली तर 19ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. आणि या मैदानामध्ये विकेट देखील नाहीयेत. इस मैदानामध्ये पाण्याची गरज आहे. 12th मॅन पाणी मैदानामध्ये घेऊन जा प्लीज, कारण की उन्हाचा तडाखा हा मात्र वाढत चाललाय. पाणी खूप जास्त गरजेचं असेल. यस मित्रांनो, एकच विनंती करेन सर्व क्रिकेट रसिकांना आणि खेळाडूंना देखील की मैदानावरती जेव्हा जेव्हा याल पाणी जास्तीत जास्त पिण्याचा प्रयत्न करा. आणि जेव्हा जेव्हा पाणी प्याल मित्रांनो खाली बसून पाणी प्या, जेणेकरून तुम्हाला गुडघ्याचा त्रास आणि स्टोनचा प्रॉब्लेम नाही होणार. या 2 गोष्टींकडे लक्ष द्या आणि पाणी जास्तीत जास्त प्या, जेणेकरून तुम्हाला डिहायड्रेशन किंवा नसांचा खिचाव, क्रॅम्पचा प्रॉब्लेम खूप जास्त खेळाडूंना आपल्याला पाहायला मिळतोय. तो क्रॅम्पचा प्रॉब्लेम नाही होणार. चला, बोलतोय पुन्हा एकदा ड्रिंक ब्रेक घेतला होता मैदानामध्ये. मैदानात पाण्याची गरज खऱ्या अर्थाने इथून लागेलच, कारण की उन्हाचा तडाखा, सूर्यदेवता जे आहेत ते मात्र आता त्यांची तीक्ष्णता दाखवायला सुरुवात केली आहे. धावसंख्या फलकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर अगदी जाऊन पोहोचली गेले ती 38. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती असताना फटका फसलाय अगदी लॉंग ऑर्मच्या क्षेत्रामध्ये. अगदी विनायक याने मात्र जेल कलेक्ट करतोय आणि विकेट क्रमांक पहिला डाऊन होताना पाहायला मिळेल. गोलंदाज हर्षूच्या माध्यमातून. पहिला चेंडू इथे मात्र जर बघितलं गेलं तर करणच्या माध्यमातून चांगला फटका खेचण्याचा प्रयत्न होता. अगदी जर बघितलं तर लॉंग ऑफचा पट्टा जो होता, रेंज होती ती कुठेतरी तिथे क्षेत्ररक्षक नव्हता, पण त्यानंतर विनायक याने मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं गेलंय. लॉंग ऑन पासून लॉंग ऑफ पर्यंत प्रवास गाठत गेले, जीवाच्या आकांताने प्रयत्न केले आणि म्हणतात ना की प्रयत्नार्थी परमेश्वर, ते प्रयत्नानं त्याच्या परमेश्वर नक्कीच लाभलं. ज्या विकेटच्या शोधामध्ये होता तो विकेट नक्कीच मैदानामध्ये. हा फलंदाज जर शेवटपर्यंत टिकला असता तर मी म्हणेन 10 ते 15 धावा ह्या एक्स्ट्रा असत्या, कारण की ज्या प्रकारे पॉझिटिव्ह माइंडने फलंदाजी करत होता. हा चेंडू चांगला आहे, फटका फसला आणि इथे फलंदाज होतोय बाद. यस त्या उद्ध्वस्त 3 बोल्ट. सुरेख लेन आणि पहिला चेंडू जर फेस करताना या प्रकारचा चेंडू जर फलंदाजाच्या विरोधामध्ये हाताळला गेला तर मोठ्या फलंदाजाने या चेंडूने मात्र थांबवलं गेलंय. ती डिलिव्हरी पाहायला मिळाली. देर से आए है लेकिन भाई जरूर दुरुस्त आहे असंच म्हणावं लागेल आता मात्र, कारण की लेत आले पण थेट आलेत. नवीन फलंदाज भावेश मैदानामध्ये जाताना पाहायला मिळेल. 2 चेंडूवरती 2 महत्वाचे विकेट, दोन्ही सलामीसाठी आलेले फलंदाजांना आता मात्र परतावं लागले. पहिला विकेट करण आणि त्यानंतर विशाल. या करणचा जर विचार केला तर वैयक्तिक 12 चेंडू मध्ये 32 धावांची अप्रतून खेळी करून गेला आणि त्यानंतर विशालचा जर विचार केला तर विशालाने वैयक्तिक जर विचार केला तर 5 धावा या आपल्या संघासाठी जोडल्या गेल्या. त्यामध्ये करणचं कॉन्ट्रीब्युशन चांगलं होतं. एक चांगला स्कोर वरती करणने इथून नेऊन ठेवलाय. आता मात्र भावेश आणि संदेश ही मैदानामध्ये जोडी पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांचा जर विचार केला तर फ्रेश आहेत, कुठल्याही प्रकारचे चेंडू खेळलेले नाही, म्हणून की इथून डबल सिंगल चालू ठेवावे लागतील जर कोणी संघाच्या पक्षामधून विचार केला गेला तर. आणि आगासन संघ पलटवार करतोय, परतीचे इशारे द्यायला सुरुवात केली आहे. आगासन संघ सांगतोय की हम ना कभी रुकेंगे, हम ना कभी झुकेंगे, हम लढेंगे और लढते रहेंगे. हॅट्रिक वरती सवार असतील. 2000 रुपयाचं पारितोषिक देखील लागलं गेलंय जर हॅट्रिक कंप्लीट झाली तर.
गोलंदाज हर्षू पुन्हा एकदा सज्ज होतोय. डावखुर हाताच्या फलंदाजाच्या विरोधात ऑप्शनच्या बाहेर हाताळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येईल. वाईड चेंडू, अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल 39 या आकड्यावरती. ज्यावेळेस आपण 12 चेंडूचा खेळ बघितला होता, 38 धावसंख्या फलकावरती जोडल्या होत्या आणि विकेट एक पण नव्हता, पण एक धाव नक्की झाले. पण या एका धावेच्या जोरावरती जर बघितलं गेले तर 2 झटके महत्वाचे हे आपल्याला मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा हर्षू आपला तिसरा चेंडू घेऊन सज्ज होतोय. हा चेंडू देखील ऑप्शनच्या बाहेर आहे. पंच पुन्हा वळतील आणि दर्शवतात की वाईड चेंडू. अगदी या गोलंदाजाकडे जर बघितलं गेलं तर पहिले 2 चेंडू मात्र अप्रतिम हाताळले गेले. तदनंतर ज्या प्रकारे फलंदाज भावेश एक लेफ्ट हँडेड बॅट्समन मैदानामध्ये आला, थोडासा प्रॉब्लेम, थोडीशी अडचण गोलंदाजाला, कारण की वारंवार तिसरा चेंडू प्रगतीपथावरती. हा चेंडू चांगल्या लेंथवरती, अप्रतिम चेंडू, सरप्राइझिंग होता, कारण की टप्पा पडल्यानंतर एक चांगला बाउन्स पाहायला मिळाला. जाऊन पोचली गेली ती म्हणजे 40. हर्षू पुन्हा एकदा आपला चौथा चेंडू घेऊन शफल केलाय. जागा नक्कीच बनवली आहे. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये कलेक्ट करून रनआउटची देखील इथे संधी असेल. सुखरूपरित्या पोहोचले गेले. थोडासा वेळ जर बघितला गेला मैदानामध्ये तर तू मेमे चालू झाला होता. स्कॉलिंग कोऑर्डिनेशन कुठेतरी लडबडलं, पण अखेर या वेळेचा भान राखून मात्र सावरलं गेलंय. आणि अगदी जर बघितलं गेलं तर हा देखील एक निर्धाव चेंडू, एक चांगलं षटक मी म्हणेन की आतापर्यंत पडलं गेलंय. 2 वाईड चेंडू जे हाताळले गेले त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं गेलं तर गोलंदाजी एक चांगली उल्लेखनीय कामगिरी म्हणावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. पुढचा चेंडू इथे अगदी मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली. लॉंग ऑफ पासून क्षेत्ररक्षकाने मात्र एक लांबचा पल्ला गाठून चेंडू अडवण्याचा नक्कीच प्रयत्न केला, पण वारंवार टीम आगासन संघ ज्या प्रयत्नांना लढते झगडते ना, ते म्हणजे अपयशी ठरते, ते म्हणजे क्षेत्ररक्षण. कुठेतरी ते क्षेत्ररक्षकांमध्ये बदल करावे लागेल, कारण की अगदी इथे समोर संघ घेतला जातोय. षटक संपलं जाईल आणि या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती जाऊन जोडली गेली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर ती म्हणजे 43 या षटक क्रमांक 4 अंतिम शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रुपेश गोलंदाजीवरती सज्ज होईल.
ज्या षटकाला असं म्हटलं जातं की हाणामारीचं षटक, या शेवटच्या अंतिम हाणामारीच्या षटकामध्ये बघावं लागतील किती धावा जोडल्या जातील. पहिला चेंडू यावेळेस टप्पा पडल्यानंतर चांगली लेंथ आहे आणि अगदी जर बघितलं गेलं तर एक डावकुराच्या फलंदाच्या विरोधामध्ये ही लेंथ आणि ही लाईन जी आहे या प्रकारचे चेंडू आहेत ते अनेकदा आपण आणि यावेळेस तेच पाहायला मिळालं. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर आला, फलंदाजाला टप्पा मिळाला आणि पुढचा चेंडू इथे देखील मग म्हटलं होतं ना की ज्यावेळेस फलंदाज करण आउट झाला आणि तदनंतर त्याच्या पाठोपाठ विशालचा विकेट पडला तेव्हा मी म्हटलं होतं की मोठ्या फटक्याऐवजी तुम्हाला असं म्हणतात ना की रणनीती ही खूप जास्त महत्वाची असते मैदानामध्ये, पण तदनंतर विकेट पडल्यानंतर षटक मात्र दोन चेंडू हा चेंडू सध्याच्या पॅट मधनं फटका चांगला पहिल्या चेंडूवरती षटकाराने खातं उघडले. आपण बघू शकाल फलंदाजाच्या हा प्रॉपर बॅट मध्ये चेंडू होता आणि अप्पलातून फटका, अगदी हा ताकदवान फटका सरळ 6 धावा देऊन गेला आणि या 6 धाव्यांच्या जोरावरती समीकरण 49 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं गेलंय. 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. चेंडू क्रमांक 4 इथून प्रगती पथावरती असेल. एक मोठा फटका हा चेंडू लेग स्टंप वरती टप्पा पडला. एक धाव नक्कीच कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि विकेट खूप सुंदर आहे. मी म्हटलं होतं आणि इथे देखील 2 धावा लेखक मला दर्शवताना अगदी जाऊन पोहोचले गेले 54 या आकड्यावरती. 54 रन्स ऑन दी बोर्ड. चेन्नईचा जर विचार केला तर हा अंतिम चेंडू इथे बीट केला गेलाय, पण एक धाव पूर्ण करण्याची संधी देखील असेल, पण फलंदाजांचं कुठेतरी अगदी जर बघितलं गेलं तर डिसबॅलन्स झाले. त्याच्या जोरावरती मात्र विकेट आणखी मिळत. अगदी प्रथमतः फलंदाजी करताना टीम कोहली संघाची धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली. आघातून संघाच्या विपक्षामध्ये दीपेशजी भाणे, आदरणीय मनोहरजी भाणे, आदरणीय मनोहरजी भाणे, तदनंतर आदरणीय बंटीजी शाह, तदनंतर आदरणीय त्रिंबक पवार, आदरणीय अरुणजी पाटील साहेब, तदनंतर आदरणीय रेवणाजी भाणे, तदनंतर आदरणीय प्रदीपजी कदम, आदरणीय नकुलजी गायकर, तदनंतर आदरणीय मंगेशजी भाणे, आदरणीय निलेशजी गटारे, तदनंतर आदरणीय जितेंद्रजी तावडे आणि तदनंतर आदरणीय राजेंद्रजी भाणे आणि आदरणीय मनिकजी भाणे साहेब. या सर्वांचं धन्यवाद, कारण की या टुर्नामेंटवरती खूप सारं, या कमिटीवरती खूप सारं प्रेम आणि त्यांच्या प्रेमाखातीर या टुर्नामेंटला
मोलाचं योगदान त्यांच्या माध्यमातून लाभलं गेलंय. असंच योगदान तुम्ही करत राहा सातत्याने, जेणेकरून आपल्या ग्रामीण टेनिस क्रिकेट पटलावरचे खेळाडू देखील एक उंचीवरती जाऊन पोहोचतील. यस, आपण पाहतोय अंडर-22च्या मॅचेस. यस, या क्रीडांगणावरती देखील खेळाडूंवरती खूप जणांचं लक्ष लागलं असेल. एक चांगला जर खेळ केला तर नक्कीच व्यावसायिक गटामध्ये देखील अगदी सिलेक्ट होऊ शकता, कारण की तुम्ही जेव्हा परफॉर्मन्स दाखवता त्या परफॉर्मन्सच्या जोरावरती अनेक सारे खेळाडू प्रमोट होत आहेत आणि GTCच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट देखील आपल्याला पाहायला मिळतोय. तर या टुर्नामेंटसाठी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सहकार्य लाभलं गेलं सर्वांचं मी धन्यवाद बोलेन. आणि तदनंतर यापुढील होणारी मॅच टीम सापाडे विपक्षामध्ये तिसगाव, दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी वळायचं आहे. यस, एका सत्राचं खेळ नक्कीच झालंय. 55 धावांचं लक्ष दिलं गेलंय आणि जशा प्रकारे सत्र दुसरं चालू होईल मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करेल माझे साथी समालोचक. यस, करण सरांना मी विनंती करेन. यस, हेदुडणे गावाचा गोड आवाज करण सरांना विनंती करतोय. थँक्यू. हॅलो, थँक्यू मोनिश, ज्यांचा आवाज आपण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये ऐकला. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. स्वर्गीय सनी गजानन माने स्मृती चषक 2022 सीझन 2 पर्व दुसरं या स्पर्धेचं रणवीर 11 जनवान क्रिकेट संघ अडवली आयोजित ही स्पर्धा तुमच्या समोर आहे. भरपूर साऱ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला आणि हा पहिलाच उद्घाटनीय सामना, पहिला डाव संपलेला आहे. त्या ठिकाणी बॅटिंग केली श्री गणेश क्रिकेट संघ खोणीने आणि धावा उभारलेल्या आहेत त्या 54 धावा, लक्ष 55 धावसंख्येचं असेल. पहिल्या डावाकडे आपण जाऊया. आमचे ऑफिशियल स्कोरर बिपिनजी दुबे आपल्या सुवर्ण अक्षराने स्कोर कार्डला सजवतात. पहिला डाव आघाडीला करण, ज्याची सुंदर कामगिरी, 12 चेंडूंमध्ये 32 धावसंख्येचं भारदार योगदान. 5 वरती झेलबाज झाला विशाल संदेशने योगदान दिलं ते 11 धावसंख्येचं. आणि शेवटला आलेला फलंदाज आपण बघितला तर 22, ज्याच्या बॅटमधून देखील आल्या होत्या त्या 2 धावा. पुढचा सामना तिसगाव आणि सापर्डेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघांच्या संघनायकांना ऑफिशियल कॉल असेल. टॉससाठी आपण यायचं आहे. दुसऱ्या डावाला होती सुरुवात. आघाडीला आलेले आहेत फलंदाज विनायक मुंडे आणि स्ट्रायकिंग एंडला रुपेश मुंडे. पहिलं पॉवर प्लेचं षटक बॉलिंग मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळतोय तो करण ठोंबरे. वाईड ऑफ लॉंग ऑफ ऑन साइडला काऊ कॉर्नर, क्षेत्ररक्षणाचं जाळं, 30 या सर्कलच्या बाहेर. गेम ऑन. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज. वाढवा बॅटने वळवण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्याबरोबर चेंडू जास्त टेक ऑफ झाला. अपेक्षा फलंदाजाची त्या अपेक्षापेक्षा जास्त. रिप्ले स्क्रीनवरती ओव्हर द विकेटने आले करण. आम ऍक्शन दे. त्यानंतर आपण बघू शकाल ऑप्शनचा बाहेर अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न, आडवा बॅटने वळवण्याचा फलंदाजाचा प्रयत्न. फसल्यामुळे दिशा देतात. फुलर लेंथ, लॉंग लेग मधून हा चेंडू भरपूर वेगाने आउटफील्ड फास्ट आहे, सीमा पार. 4 धावा. फुलर लेंथ होता. आपण बघू शकाल लेग स्टम्पला दिशा भरकटली आणि फक्त दिशा देण्यात आली चेंडूला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग गॅप मधून हा चेंडू लॉंग लेग सीमा पार. चौकाराने अकाउंट या ठिकाणी ओपन झालेला आहे. रिक्वायर्ड 100चा आपण रिसर्च केला तर ते तुम्हाला पाहायला मिळेल. .91 ओव्हर द विकेट. करंट ऑप्शनचा बाहेर होता मिड ऑनला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या हाताला ब्रश झाला. चेंडू कॅच पकडू शकले नाही. विशाल होते त्या ठिकाणी, जर्सी नंबर 800. सुंदररित्या असं वाटलं आता हा झेल पकडण्यात येईल का, परंतु स्वतःला स्ट्रेच जरूर करण्यात आलं. उजव्या हाताने वरती तर हात केला, हाताला ब्रश होऊन चेंडू मिड ऑनला चेस करून लॉंग ऑन मध्ये हर्ष ज्यांनी कव्हर केलं चेंडूला.
ऑफ स्टंपच्या बाहेर इनसाइड आउट. परफेक्ट मिडल झाला नव्हता. क्षेत्ररक्षक दूरवरती राहिले थोडे, त्यांच्या वाक्या बाहेर चेंडू पडला. सेकंडचा कॉल आहे, 2 धावा पूर्ण करण्यात आला. थर्डचा कॉल नसेल, फिकी आलेली आहे. गुड एफर्ट्स बाय यश त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. इनफिल्ड मधून बाहेर निघत असताना तितकासा या फटक्यामध्ये बॅलन्स नव्हता, एलिव्हेशन कमी मिळालं. धावा 2 मिनिटात आणि 2च्या सहाय्यानं धावफलक एकंदरीत जाऊन पोहोचलेला आहे ते 8 आकड्यावरती. करण ठोंबरे वळवलाय. स्लॉक स्वीपचा फटका, गॅप मध्ये पॉवर प्ले सुरू आहे. स्क्वेअर लेगला चेंडू पडतोय वॅकंट एरियामध्ये. डीप मधून क्षेत्ररक्षक त्या अगोदर इनफिल्ड मधून पोहोचलेले क्षेत्ररक्षक उचलून फेक करतात. थर्डचा कॉल आणि धावा 3 या चेंडूवरती मिळतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 3 धावसंख्येच्या मदतीने धावफलक एकंदरीत दुहेरी अंकामध्ये पदार्पण करते. ते 11 धावा. चेंडू अजूनही जर आपण बघितला तर 1 शिल्लक आहे पॉवर प्ले मधला. लेफ्ट हँडर आले आणि लगेच ट्रॅक चेंज करत असताना राऊंड द विकेटने तुम्हाला पाहायला मिळतील ते करण ठोंबरे. यंदाच्या हंगामामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी कोणीचा प्रमुख संघामधून खेळत असताना करण ठोंबरेची राहिले. आघाडीला येत असताना वेगाने धावसंख्येला गती प्रदान करणं आणि एक चांगली सुरुवात करून देणं हे वैशिष्ट्य राहिलं करण ठोंबरेचं यंदाच्या हंगामामध्ये प्रमुख संघामधून खेळत असताना. 22 फॉर्मॅटमध्ये देखील चांगली कामगिरी. ओ रायझिंग टप्पा पडला बरोबर. हा चेंडू जास्त राईज झाला आणि विनायकचा अगेन्स्ट पहिला चेंडू त्याच्या इंडिव्हिज्युअल इनिंग्स या ठिकाणी एक तिखट बाउन्सर करण ठोंबरेचा षटकाची सांगता. नाबाद 11 धावा धावफलकावरती आपण बघतोय बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय शेवंताबाई प्रतिष्ठान ओमसे आगास यांच्या. सापर्डे आणि तिसगाव, जेएमसीसी तिसगाव आणि सापर्डेचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्ट करा. जेएमसीसी तिसगाव आणि सापर्डेचे कॅप्टन आणि विकेसाठी आपण यायचं आहे. संघनायक कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या आगासांचे 12th मॅन आहेत ते सूरज पै. अगोदर जेव्हा आले भरपूर खुश होते. प्लेइंग 11 मध्ये कुठेतरी जागा मिळेल याचा ते आपल्याला पाहायला मिळाले, परंतु पुन्हा फेरबदल करण्यात आला. कॅप्टनने त्यांना 12th मॅनच्या भूमिकेमध्ये पाठवलं. या जुनी संघांचे संघनायक जेएमसीसी तिसगाव, जरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव आणि सापर्डे. कृपया करून टॉस साठी आपण या. मार्च हिटिंग सुरू आहे, मार्च महिना सुरू आहे. तापमान टेम्परेचर 42 डिग्री सेल्सिअस. परवाच्या दिवसामध्ये 42 होतं. आज आपण सध्या 33 आहे. अजूनही दुपार अर्थातच 1 ते 2च्या दरम्यान तुम्हाला खऱ्या अर्थानं मार्च हिटिंग पाहायला मिळेल. उष्माघात सध्या 33 आहे. येस 33. साहिल आलेले समोरच्या एंडकडून. पहिला चेंडू लॉफ्टण्यात आला व्ही शेप मध्ये. लॉंग ऑनला चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न सफल. एफर्ट सुंदर राहिले परंतु चेंडू सीमा पार. आलेल्या धावा 6 फलंदाज रुपेश यांच्या बॅटमधून. षटकार. रिप्ले स्क्रीन वरती ओव्हर द विकेटने आले साहिल आणि शफल झाल्या बरोबर आपण बघू शकाल व्ही शेप मध्ये लॉफ्ट करण्यात आलं होतं चेंडूला. लॉंग ऑनला प्रयत्न सुंदर राहिले क्षेत्ररक्षकाचे. वळवला हॅमट करत असताना जणू काही आपल्या बॅटच्या साहाय्याने चेंडूला चापटवलं. गॅप शोधू शकले नाही. फेकी होती स्ट्रायकिंग एंडला. धावा मिळतात तोपर्यंत 2. टॉस आपण करूयात या षटकानंतर. दोन्ही कॅप्टन्स आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उभं राहायचं. जेएमसीसी तिसगाव आणि सापर्डेचे कॅप्टन. धावफलक सध्या 19. एज आहे पाठीमागे. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक पुढे आलाय. येस आय विल टेक कॉल. त्याचा कॅच त्याने पकडली आणि धक्का पहिला. स्वर्गीय शेवंताबाई प्रतिष्ठान ओमसे आगासनला 19 for 1 इन ॲट टॉप फर्स्ट डाव. या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. चेंडू अजूनही 3 शिल्लक आहेत. ज्या रुपेश मुंडेने डावाची सुरुवात चांगल्या पद्धतीने केली त्याच्या बॅटमधून आपण एक षटकार देखील बघितला. 8 चेंडूंमध्ये
19 धावसंख्येचं त्याचं बहारदार योगदान माघारी परतलं आहे. आलेले आहे ते जेन्युइन ऑलराऊंडर या संघाचे विनायक माफ करा विजय विराज. स्ट्रायकिंग एंडला लेफ्ट हँडर आहेत विनायक आणि विराज आहेत. त्या कारणास्तव थोडी मिसअंडरस्टँडिंग झाली. धावा धावफलकावरती थांबलेल्या सध्या 19 विकेट सोबत आलेला हा डॉट बॉल पाहायला मिळाला. साहिल कमबॅक करतात. पहिल्या षटकामध्ये करणने धावा खर्च केल्या होत्या त्या 11 धावा. साहिलच्या अगेन्स्ट सुरुवात दमदार करण्यात आली होती. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 8 आल्यानंतर त्याचं कमबॅक. बोट फिरवलीत लॉफ करण्यात आल्या चेंडूला. भरपूर उंच हा चेंडू मिड विकेटला डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक हाताचा पिसारा फुलवलाय आणि त्या पिसाऱ्यामध्ये सामावून घेतल्या चेंडूला भावेशने. विकेट नंबर 2. नवीन फलंदाज या ठिकाणी आलेले आहेत ते हर्षू. षटकातील शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या. 36 रिक्वायर्ड रिमेनिंग 13. 36 धावसंख्येची गरज आहे 13 चेंडूंमध्ये. साहिल राईट आर्म विकेट. एज आहे संधी अँड बिग विकेट डाऊन. विराज मुंडे या ठिकाणी बाद होत आहेत शून्यावरती. टॉप ऑर्डर आता पूर्णपणे ढासळली. डावा फक्त आपण बघू शकाल आहे ते 19 आणि 19 वरती तिसरा गडी या ठिकाणी बाद. लेट शेवंताबाई प्रतिष्ठान उमसे आगासन 19-4-3 आफ्टर सेकंड ओव्हर. टॉस आपण करूयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. जेएमसीसी तिसगाव आणि सापर्डेचे कॅप्टन आपण दोघंही या सादरीकरण कक्षामध्ये आणि आमचे मान्यवर आदरणीय संकेतजी गायकवाड साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. जरीमरी मित्रमंडळ तिसगाव डायरेक्टर अध्यक्ष आदरणीय संकेतजी गायकवाड साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करत आहोत. कॉइन फ्लिप करण्यात आला आणि हा टॉस जिंकलेला आहे तो गावदेवी सापर्डेच्या कॅप्टनने. डिसिजन त्यांचा पेंडिंग आहे. कृपया करून आपला डिसिजन देखील आपण लवकरात लवकर कळवायचा आहे. हे आमचं सादरीकरण कक्ष रणवीर 11 जनुमान क्रिकेट संघ अडवली आयोजित ही स्पर्धा. आमचं कॉमेंट्री बॉक्स तुम्हाला पाहायला मिळते. आमच्या डाबा बाजूला आमचे ऑनलाईन ऑपरेटर संकेत गुरव आम्ही स्वतः करण काळन. उजव्या बाजूला आमचे ऑफिशियल स्कोरर बिपिनजी दुबे आणि आमचे पाठीमागे दोन्ही 12th मॅन आगासन आणि खोणीचे. साहिलचं कमबॅक सुंदर राहिलं. दुसरं षटक ज्यामध्ये अटॅक पाहायला जरूर मिळाला. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता आणि त्यानंतरचं कमबॅक. वार नंतर पलटवार गरजेचा असतो. ऍक्शन नंतर रिॲक्शन गरजेची असते. ती रिॲक्शन आपण बघितली गोलंदाज साहिलची. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्या आणि त्यानंतरच्या 4 चेंडूंमध्ये त्याने एकही धाव खर्च केली नाही. विथ 3 विकेट्स 3 विकेट मिळवल्या आणि या डावाला कलाटणी दिली आहे. विनायक जो प्रमुख संघामध्ये आपण त्याला बघितलेला आहे. विराज प्रमुख संघामध्ये महत्वपूर्ण अष्टपैलू आहे. दोघेही बाद झाल्यानंतर आता मिडल ऑर्डरवरती जबाबदारी आहे आणि आपण म्हणतो ना की आयुष्यामध्ये जबाबदारी नावाचं टॉनिक जो घेतो तो कधी थकत नाही. जबाबदारी घ्यावी लागेल. न थकता धावा उभाराव्या लागतील. इक्वेशन आता तुम्ही बघितलं तर ते 36 18चं माफ करा 18चं रिक्वायर्ड रन रेट आहे. 12 चेंडू 36 अर्धा पल्ला पार. नो बोटं फिरवली आहे. टप्पा पडल्या बरोबर चेंडू बाहेरच्या बाजूने. फिरकीपटू आहे डावकुरे हाताचे गोलंदाज कुंदन मात्रे. 12th मॅन थोडे नाराज आहेत. भरपूर अपशब्द या ठिकाणी त्यांच्या तोंडामधून येत आहेत. पण आपण काही करू शकत नाही सूरज. थोडं शांतता राखा. आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहात. मिड विकेट मध्ये हा चेंडू आणि त्या ठिकाणी आलेले आहेत ते आमचे परम मित्र सध्या क्षेत्ररक्षण करतात ते संदेश साळुंखे. जेल पकडले आणि 19 वरती धावा पुढे जात नाहीत. बघा आपण 19 वरती थांबलेल्या धावा ज्यावरती 4थी विकेट देखील पडते.
19 वरती चौथा गडी बाद झाला आणि मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आलेले आहेत 6व्या क्रमांकावरती गोविंदा सुपरस्टार बॉलिवूड मधला 6व्या क्रमांकावरती आलेले आहेत. त्यांना आता चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. टप्पा पडल्याबरोबर किती वळण घेतलं चेंडूने, परंतु यष्टांच्या पाठीमागून लेग स्टंपचा बाहेरून त्या कारणासह अंपायरच्या ठिकाणी इशारा आलेला. व्हाईट बॉल. अंपायरच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात संदीप माने आणि स्क्वेअर लेगला नितेश पाटील, आमचे 2 सिनियर क्रिकेटर. बघू शकाल या ठिकाणी पूर्णपणे संभ्रमात पाडलंय. लेग स्टंपला पडला बरोबर हा चेंडू ऑफ स्टंपच्या किती बाहेर निघाला. व्हाईट बॉल. 1 धाव. 20 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल धाव फलक. 21 माफ करा 21. पुन्हा वळवला. टप्पा पडला बरोबर आपण बघू शकाल किती वळण घेत असताना चेंडू. लेदर बॉल क्रिकेटर आहेत कुंदन म्हात्रे आणि लेदर बॉलचे प्राथमिक धडे क्रिकेटचे खऱ्या अर्थानं गिरवल्यानंतर तुमच्याकडे चांगलं तंत्र असतं कुठेतरी आणि त्याचाच फायदा त्याला होतोय. फिरकीपटू टेनिस बॉलला देखील भरपूर मोठ्या प्रमाणात ते वळवतात. टप्पा पडलाय. कुंदनचा हा चेंडू गिरकी घेणारा जो फलंदाजाला पूर्णपणे संभ्रमात पाडतोय. डॉट बॉल. धाव फलकावरती 22. 4 गडी बाद. 21 आणि 33 ची गरज आहे अजूनही. चेंडू शिल्लक आहेत 8. स्टेप आउट झाले. लो फुल टॉसला अटेम्प्ट करण्यात आला. मिड विकेटला एलिव्हेशन कमी आणि संदेश साळुंके पुन्हा चेंडू खाली. एक सुंदर झेल. डाव संपला. फलंदाज गोविंदा यांचा निम्मा संघ गारद 5वा गडी बाद झालाय. लेट शेवंताबाई प्रतिष्ठा नोमसे आगासनचा धावसंख्या 22. सैन आहे विमानीन. लेग स्टंपला पडला बरोबर ऑफ स्टंपचा बाहेर पुन्हा एकदा. डॉट बॉल. षटकाची सांगता वारंवार आपण बघू शकाल गिरकी घेणारे चेंडू पाहायला मिळाले. डावखुऱ्या हाताने विथ द अँगल हा फिरकीपटू पाहायला मिळाला आणि सर्व 6 जर चेंडू आपण बघितले तर ते अगेन्स्ट द स्पिन खेळण्याचा प्रयत्न केला. त्या कारणास्तव कुठेतरी चेंडू आणि बॅटचा जास्त वेळा संपर्क होत असताना पाहायला मिळाले. झाला तेव्हा विकेट मिळाली. झेल बाद झाले. 22 वरती निम्मा संघ गारद झालाय आणि इक्वेशन तुम्ही आता जर बघितलं 33 बनवायचे. अंतर मोठं 6 चेंडूंमध्ये. अवघड आहे, अशक्य नाही. मध्ये काही होऊ शकतं. आकाशामध्ये तुम्हाला पक्षी जरूर गिरट्या घेत असताना पाहायला मिळतात. भक्ष्य ज्या पद्धतीनं त्यांना दिसतं तसे ते खाली येत असतात. मैदानामध्ये आता काय त्यांना दिसलं हे आपण इथून सांगू शकत नाही. हे सर्व जीववृष्टी ब्रह्मांडामधली. 6 चेंडू 33 ची गरज आहे. चला सापडले. आपला डिसिजन काय तो देखील आम्हाला कळवायचा आहे. फिल्डिंग. येस, फिल्डिंग करण्याचा त्यांनी डिसिजन घेतला. वॉर्मअप करा आपण. भरपूर टेम्परेचर आहे मित्रांनो. नाही, निश्चितपणे मी सर्वच संघांना सांगेन वॉर्मअप करणं गरजेचंच आहे आणि पाणी जास्तीत जास्त प्या, कारण ऊर्जेची गरज जास्त आता मार्चमध्ये तुमच्या शरीराला निश्चितपणे असेल. कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही जरी बसलो असलो इथे सावली आहे, भरपूर हिटिंग होतोय. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना तुमची ऊर्जा जास्त जात असेल. सो वॉर्मअप निश्चितपणे करा. सर्व खेळाडूंना ही विनंती असेल माझी. फुल टॉस आहे. भिरकावला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू सीमा पार. अंपायरचा नो बॉलचा इशारा. एक्स्ट्राच्या धावा 7. बॉल 5 चेंडूंमध्ये बनवायचे अजूनही 23 धावा. पहिल्या चेंडूवरती आलेला आपण बघितला तो पहिल्या चेंडूवरती 3 आल्या. हा नो बॉल ज्यावरती एकंदरीत 7 धावा, म्हणजे पहिल्याच चेंडूमध्ये 10 आल्या. 33 ची गरज असताना उरलेल्या आहेत त्या 23. मी अगोदरच म्हटलं काही होऊ शकतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. ऑन साइडला लॉफ्ट करण्यात आलाय. मिड विकेट मध्ये फ्री हिट आहे. जास्त फायदा फ्री हिटचा उचलू शकला नाही. कॅच तर पकडली परंतु फलंदाज नॉट आउट असेल. ॲक्युरेट फेकी आली. गुड फिल्डिंग भावेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. या संघाचा एक प्रमुख क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची कामगिरी देखील या सामन्यामध्ये सुंदर राहिली. धावा मिळते त्या चेंडूवरती 2. या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात गोलंदाज अनंता म्हात्रे, अर्थातच बाब्या या नावाने त्याला जास्त ओळखलं जातं. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बऱ्याचशा
अशा खेळाडूंना तुम्हाला टोपण नावं पाहायला मिळतात. धावा धावफलकावरती जर तुम्ही बघितलं तर त्या 34 झालेल्या आहेत. बनवायचे अजून 21. तो ड्राईव्ह करण्यात आला. एक्स्ट्रा कोर मध्ये हा चेंडू आपण बघतो ज्या ठिकाणी संदेश साळुंके. धाव मिळते 1 सेकंडचा कॉल. थोडी जोखीम पत्करली आणि फलंदाज बाद. रनआउटची विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. सन्मय 6वा धक्का. लेट शेवंताबाई प्रतिष्ठान उमसा आगासनला. काही होऊ शकतं. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूंमध्ये बनवायच्या धावा अजूनही आपण जर बघितल्या तर त्या 20 धावा. सन्मयने एकही चेंडूचा सामना केला नाही. तो माघारी माफ करा एका पहिल्या चेंडूचा सामना केला ज्याच्या बॅटमध्ये 3 धावा आल्या होत्या. नवीन फलंदाज आलेले आहेत हार्दिक नॉन स्ट्रायकिंग एंडला. ओ ऑफ स्टंपचा बाहेर ठेवलाय. वाईड यॉर्कर सक्सेसफुल. पॉपिंग क्रीज मध्ये हा चेंडू पडला. अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून काही चालला लिफ्ट करण्याचा प्रयत्न. फलंदाजाचा फर्स्ट वाईड. डॉट बॉल. उरलेत आता 2 चेंडू. आता 2 लिगल डिलिव्हर्स या धावा होऊ शकत नाही. औपचारिकता फॉर्मॅलिटीज. बॅटचा चेहरा उघडलाय. समोरच्या दिशेने मिड ऑफ मध्ये हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डाऊन झालेले शोल्डर आता सांगून देत आहेत की हा सामना आपण जिंकू शकत नाही. दुसऱ्या बाजूने कोणी संघ विजयाचा सुगंध दरवळतोय आणि तो सुगंध घेत असताना आपल्याला पाहायला मिळतील. एक चेंडू निर्णायक ज्या चेंडूवरती 19ची गरज आहे ती आगासनला. ओ पाठीमागे आलाय. डॉट बॉल. षटकाची होती सांगता आणि ते आपण बघू शकाल. 18 धावसंख्येच्या फरकाने विजय संपादन केलाय श्री गणेश क्रिकेट संघ खोणीने. आपलं अभिनंदन. आभार व्यक्त करत पार्टिसिपेट केल्याबद्दल या स्पर्धेमध्ये. लेट शेवंताबाई प्रतिष्ठान उमसाई आगासनचं. पहिल्या डावामध्ये कुठेतरी धावा जास्त उभारण्यात आल्या. त्यांच्या विरुद्ध धावा जास्त खर्च करण्यात आल्या. उभारत असताना टॉप ऑर्डर ढासळली. विनायक मुंडे यांच्याकडून जास्त अपेक्षा होत्या. विराज कडून जास्त अपेक्षा होत्या. दोघही धावा उभारू शकले नाही आणि त्याचंच कारण आता अपयशामध्ये त्यांच्या बाजूने रिझल्ट लागला. परास्त व्हावं लागलं. सेकंड करतील आणि निश्चितपणे आगासन संघ शुभेच्छा देईल तो खोणी संघाला. सूरज जर्सी नंबर 45 असं वाटलं